2000. त्यानंतर श्री आनंद रमेश सावंत पाटवाडी यांच्यातर्फे देणगी स्वरूपात 2 डझन चेंडू, 2.5 डझन चेंडू, म्हणजे ज्या चेंडू खेळ रंगतात ते 2.5 डझन चेंडू त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच ची चषक जी आहे कैलासवासी गंगाराम म्हणजे बबन मधुकर सावंत तळवाडी यांच्या स्मरणार्थ चेतन प्रकाश सावंत व स्वप्नील अजित सावंत यांच्या तर्फे देणगी स्वरूपात देण्यात आले आहे. त्यानंतर श्री संजय शंकर सावंत यांच्यातर्फे सकाळचा जो चहा व नाश्ता होता आणि संध्याकाळची जी चहा आहे ती देण्यात आली आहे. ज्यांनी नाश्ता केला, ज्यांनी चहा पिले, तर सर्व देणगीदारांसाठी जोरदार टाळ्या होऊन जातात. आणि थोड्या वेळातच पहिली जी धावसंख्या झाली आहे ती कळवायची आपल्याला. आपल्याला टार्गेट जे आहे 23 धावांचं असणार आहे. जो फलंदाजी संघ त्याला 23 धावा करायच्या आहेत आणि गोलंदाजी संघ म्हणजे नवनीत स्पोर्ट्सला 22 धावा रोखून द्यायच्या आहेत. गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे. पहिला चेंडू घेऊन येत आहेत आता म्हणजे फलंदाजांची नाव कळवायची. माझी एक विनंती आहे फलंदाजी टीमला, आपला एक प्लेयर असा पाठवा जो रुपेश स्ट्राईकवर आहेत आणि रुपेश परब स्ट्राईकवर आहेत आणि सुशील सावंत नॉन स्ट्राईकला आहेत. चला मजा येते. आता पुढील सेकंड इनिंगला सुरुवात होत आहे आणि इथे रुपेश परब स्ट्राईकवर आहेत आणि पहिला चेंडू टाकलेला आहे तो आणि यावेळेस मात्र खंडणी षटकार. संघाला खुश होण्याची बिलकुलच आपल्याला गरज नाही कारण हा षटकार बाद आहे. नाव कळवायचं. बॅटिंग टीम एक विनंती आपल्याला खेळाडू कळवायचं. ठीक आहे, 1 धाव आले. जरा स्ट्रायकर असलेल्या बॅट्समन नाव कळवायचे. स्ट्रायकर हा प्रथम बरोबर. प्रथम चेंडू खेळला आणि 1 धाव काढली आहे वाटतं. निर्धाव चेंडू होता. मात्र यावेळेस पुन्हा टळवण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली. गणेश मार्लेकर स्वतः थांबलेले आहेत. शाबास मार्लेकर बुवा, चांगली फिल्डिंग झालेली आहे. प्रथम आमरे फलंदाजी करतात आणि यावेळेस टोलवलेला चेंडू बाबा जवळजवळ आपण म्हणायचं आहे जयवंत सावंत यांना कडे घेऊन असू शकता. एवढी चांगली फिल्डिंग केलेली आहे नवनीत सावंत आणि जयवंत सावंत यांच्यासाठी खुश खबर आहे. जर तुम्ही नवीन फलंदाज आलेले आहे रोशन सावंत आता नवीन फलंदाज आलेला आहे. पुन्हा एकदा त्यांच्या बॉसला आपण हा लाईव्ह जर प्रेक्षक त्यांच्या बॉसने बघितलं तर पुन्हा टेन्शनचा माहोल असू शकतो. काही हरकत नाही. नवनीत सावंत पुन्हा एकदा गाडीला गाडी प्रीती जिंकण्यासाठी असतायत, काय खरं नाही. चला पुढचा गोलंदाज. ओ चांगला खेळला चेंडू, अतिरिक्त धाव आणि अंपायर आपल्या दोन्ही बोटांना वर करत सांगतात की ह्या 2 धावा आहेत. स्कोर जो झालेला आहे तो सुशील स्ट्राईकवर आलेला आहे आणि यावेळेस मात्र T20 वर्ल्ड कपचे नावाजलेले अंपायर संकेत सर्वे सध्या बॉल देत आहेत. होय नो बॉल. अतिरिक्त चेंडू आलेला आहे आणि चांगली टेक्निक आहे खेळण्याची. ह्या 2 धाव आलेल्या मला वाटतं. ह्या 1 धाव ही शेवटची चेंडू होता. 1 धाव होता. तिथे सिंगल चालवली होती. यावेळेस नवनीत सावंत डिस्कशन करतात अभिजित सोबत. संघाची धावसंख्या झालेली आहे 5. एका षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा झालेल्या आहेत. पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. खरोखर गोलंदाजासाठी टाळावून जातं. 5 धावा गेलेल्या आहेत. फिल्डिंग टीम थोडं जिंकून दाखवा. नवनीत थोडं जिंकून दाखवा. गोलंदाजाचा अभिजित सावंत रोशन सावंत पुन्हा एकदा मळेवाडी.
म्हणजे गोलंदाज मळावरचा फलंदाज मळावरचा तोडालेला चेंडू आणि एका मळावरच्या प्लेयरच्या बाजूने चौकार आणि बघूया चिंता आणि जाणे ही एकेपेक्षा मारते महेश गाडीगावकर पाऊया विकेट सावंतना चला पुढील चेंडू जवळ राहुल द्रविड यांच्याकडून फलंदाजी रोशन राहुल द्रविड यांच्याकडून व्हिडिओ कॉल जे टेक्निक शिकून घेतलं ते रोशन सावंत परत एकदा सिंगल धाव छोटी धाव घेतलेली आहे थोडंफार गच्छा क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळत आणि नवनीत सावंत स्वतः आता तिथे जात आहेत बघूया नवनीत सावंत आपण किती गरजू शकतात ग्राउंड नंबर 2 ला सुद्धा उत्कृष्ट मॅचेस चालू आहेत 11 धावा पार पडलेल्या आहेत संघाच्या धावसंख्येमध्ये 11 पर्यंत पाठलाग करण्यात आलेला आहे आता अभिजित पुढील चेंडू घेऊन अभिजित रोशन पुन्हा एकदा मारा करायला यावेळेस मात्र अंपायरला कॅच होती उमेश आपल्याला संकेत आपल्याला कॅच होती पण चांगला खेळ दाखवला तुम्ही चांगली अंपायरिंग कॅच सोडलेली आहे तुम्ही चला पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा अभिजित स्ट्राईकवर आहे ते म्हणजे सुशील आणि मला वाटतं ही एक सिंगल धाव डिक्लेअरच्या स्वरूपात सुशील यांच्या पारड्यात पडली आहे सुशील चांगले फलंदाजी करतात खरोखरच नावाजलेले आणि गोलंदाजी सुद्धा नावाजलेली आहे यावेळेस सन्मान दिलेला आहे यावेळेस सन्मान दिलेला आहे स्वेन आणि अतिरिक्त एक धाव म्हणजे 2 धाव घ्यायचे वाईट प्लस 1 पुन्हा एकदा टोळलेला चेंडू सिंगल धाव थोडंफार म्हणजे जे पवलेमध्ये जे खेळाडू बसलेले त्यांना विनंती आहे जर गोलंदाज सॉरी फलंदाजाने मारलेला बॉल लागला तर भरपूर नाही आहे आपापल्या रेडीज घेऊन बसा संघाची धावसंख्या 16 झालेली आहे 16 कमाल नवनीत सावंत थोडंफार आपल्याला आता थोडंफार टेक्निक बदलून खेळायचं आहे आपल्याला कारण जसं जसं आपला सामना पुढे लगत झाला आहे आपण नॉकआउट सामन्याकडे पोहोचू 23 धावांचं टार्गेट आहे आणि मला वाटतं 2 षटकं संपलेली आहेत स्वतः नवनीत शेवट तो वाईच्या स्वरूपात जोडवणार एकच काम करा त्याच्यामुळे संघाची धावसंख्या 15 झाली संघाची धावसंख्या 15 होईल आणि हा पहिला चेंडू तोडलेला चांगला चेंडू नवनीत सावंत यांच्या माध्यमातून एक मिनिट हा चेंडू नाहीये सॉरी नवनीत जरा हा बॉल दिल्यामुळे हसले होते त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून तर बघा प्रीती जिंटाला मागे पडेल अशी खरी त्यांच्या काळावर 15 धावसंख्या पहिला चेंडू टाकलेला आहे आणि यावेळेस खणखणीत षटकार खरोखरच एखादं गोलंदाज आपल्याला षटकार मारले जरा नाराज होता पण आज नवं खुश झालेला कारण हे षटकार म्हणजे बळी आणि या लागलेला कलम हा फलंदाजासाठी पुढचा फलंदाजाचं नाव कळवायचं कल्पेश चांगली गोलंदाजी देखील केलेली आहे नवनीत सावंत पुढील चेंडू टाकतात त्यांना यांना देखील अतिशय म्हणजे बोलतात लॉलीपॉप चेंडू टाकलेला आहे लॉलीपॉप चेंडू मध्ये देखील काही यश नाही अतिरिक्त 2 धावा क्रिकेट संघ आपला हा जो संघ आहे आपल्या देवाच्या नावाने आपल्या गावाच्या नावाने आपण प्रसिद्ध आहोत आज इथे आपण खेळत आहोत आज आपण हे ग्राउंड भाड्याने घेतलेलं आहे व आपला हा परिसर स्वच्छ ठेवणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे त्यामध्ये आपण जर पाण्याच्या बॉटल किंवा काही खाण्याचे रॅपर्स वगैरे जर भेटत असतील कृपया करून डस्टबिन मध्ये टाका आपलं नाव इथे आपल्याला चांगलं ठेवून जायचं आहे आपलं नाव इथे आपल्याला चांगलं ठेवून जायचं ओके ग्राउंड मध्ये ज्या पाण्याच्या बॉटल फेकलेल्या दिसत आहेत खरोखरच आपण ग्राउंडचा सन्मान ठेवायचा आहे खरं तर आणि खेळाडू आपण एक उत्कृष्ट ग्रामस्थ आहोत आपल्याला आपलं नाव इथे चांगलं दाखवून जायचंय संघाची धावसंख्या झालेली आहे भरपूर 21 शेवटच्या 2 धावांची गरज 21 2 धावांची गरज आहे वेगळं डिस्कशन शेवटचा चेंडू या षटकाचा नवनीत सावंत थोडा टाकतील
सिंगल धाव एक. मला वाटतं डिस्कशन इम्पॉर्टंट आहे आणि डिस्कशन झालं डिसिजन पण इम्पॉर्टंट आहे. तुम्ही बघू शकता नवनीत सावंत आपण अंपायरवर बळजबरी करू शकत नाही. भले तुम्ही एक चॅलेंज द्या, ट्रिपल राईड द्या. संकेत सुर्वे हे T20 वर्ल्ड कपचे अंपायर ते असा डिसिजन देणार नाहीत. ओके, हा सिंगल डाव झालेला आहे. ही सिंगल डाव आहे, विकेट नाही. शेवटच्या चेंडूला एक डाव दिलेले आहे. कल्पेश माणसाला लागेल आणि आता 6 चेंडूमध्ये एक डावाची गरज आहे. 6 चेंडू एक आणि ही एक धाव पुन्हा एकदा विजय संघ झालेले आहेत. तो म्हणजे सहवाग वाजर्स. सहवाग वाजर्स हा सामना जिंकलेले आहेत. जरा लॉस कोणाकडे दर्शवलं तुम्ही जरा मैदान क्रमांक 1 जवळ संपर्क साधायचा आहे. हाता जो पुढचा जो सामना होणार आहे ग्राउंड नंबर 1 वर तो मला वाटतं श्री स्वामी समर्थ नाही, पावना विरुद्ध श्री महापुरुष. बरोबर, ओके. पावना विरुद्ध श्री महापुरुष, पावना विरुद्ध श्री महापुरुष. चला पुन्हा एकदा ग्राउंड नंबर 2 वर मला वाटतं डिस्कशन चालू आहे. रोशन सावंत दिवसचे नावाजलेले बुवा तिथे डिस्कशन करतात. काय पाहिजे आपल्याला? मंगेश सावंत आयोजनाबरोबर आपण खेळायला देखील आहेत. आपल्या संघातील खेळाडूंना टेन्शन येतं, आपण मध्ये मध्ये गायब होतात. जरा खेळाडूंबरोबर राहा. आयोजनात त्यांच्या लाभ आहे, जरा त्यांना बघा द्या. मंगेश सावंत, मंगेश दादा आपल्याला खेळायला जायचं आहे. आपल्या संघाला टेन्शन मध्ये वेगळा, कारण तुम्ही आयोजक असला तर खेळात पहिलं वयात. चला, आणि मला वाटतं आता पुन्हा एकदा पुढचा सामना जो होणार आहे पावना विरुद्ध महापुरुष. पावना विरुद्ध महापुरुष. दोन्ही संघांची मला वाटतं रणनीती ठरवली जात आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता की नावाजलेले सर्व खेळाडू. संदीप सावंत, स्कोरर बुक संदीप सावंत, आणि त्याचप्रमाणे जे ऑनलाईन स्कोर ऍप मध्ये अपडेट करतात त्यांना विनंती आपण इथे यायचं. चला, ग्राउंड नंबर 1 चा कॉमेंट्री बॉक्स थोडा अपडेट झालेला आहे. आम्ही आता सावलीत आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता खांद्याला जबाबदारीची बॅग आहे आणि हातामध्ये. संदीप दादा आपण इथे यायचं. सकाळी तुम्ही थँक्स मॅडम म्हटलेलं आहे. स्वामी या संघाने थँक्यू सर आरक्षण घेतलेलं आहे. आणि तसं चला, संकेत सुर्वे काय झालं? फलंदाजासाठी कोण आलेलं आहे? फलंदाजीसाठी कोण आलेलं आहे? सतीश सावंत स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकला ते बॅट्समनचं नाव नॉन स्ट्राईक प्रशांत सावंत. सगळे सावंतच आहे, विषय नाही. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक घेऊन आले आहेत. बॉलर कल्पेश, बॉलरचं नाव ऋषिकेश. आम्ही आहे इथे आहे. नवीन चेंडूसाठी मागणी होत आहे. पहिल्या चेंडूवरती जलबाद झाले सतीश सावंत. पहिल्या चेंडूवरती जलबाद झाले ते सतीश सावंत. मला वाटतं आपण जर आता मालवणी कॉमेंट्रीकडे वळूया. मैदान क्रमांक 2 च्या कॉमेंटेटर्सना विनंती आहे, मालवणीत जरा कॉमेंट्री होऊन जाऊ दे. पहिल्या चेंडूवरती पहिल्याकडे बाजारला आहे सतीश सावंत यांच्या रूपामध्ये. कॉमेंटेटर जरा मालवणी धरून जाऊ दे, जरा मनी बिनी. पुढचं बॉल
जरा मालवणी जरा झाली तर बरं वाटत. जरा एखादी म्हण बी येऊ दे, गाडी बी येऊ नये जरा. नको गाडी नको मारते. काय वाटतं तुमचं आजच्या सामन्यात बघून? एक रन झाला, स्कोर वाढलेला होता. ओके प्रदीप दादा, माझा तुमचा एक प्रश्न म्हणजे आज आपण एवढी नावाजलेली कॉमेंट्री करतो, काय समाधान नाही. चालत महापुरुष मला वाटतं संकेत दुसरं 3 नंबर फलंदाजी सॉरी राजेश सावंत क्षेत्ररक्षक टीम टॉस विन आहे ना. पहिल्या जोडीत महापुरुष टॉस विन विकेट. महापुरुष टॉस विन पाहणी बॅटिंग करते. राजेश सावंत बॅट धावत आहे. बॅट्समनची नावं कळवायचे. बॅटिंग टीमचा एक प्लेअर कृपया करून इकडे पाठवा. बॅटिंग टीमचा राजेश सावंत बॅट सोडत धावत दिलो. बॅटिंग टीमचा एक प्लेअर इकडे पाठवा. बॅटिंग टीम कृपया नाव सांगू शकते. एक प्लेअर यायचं त्याचं नाव. संघ मालक खुश झालेला. बॉल रेड आहे, रेड बॉल. रेड बॉल भाऊ जरा साईड लावा. भाऊ जरा साईड लावा. राजेश सावंत आतिश आणि प्रसाद नॉन स्ट्राईकला आहे. आतिश स्ट्राईकवर आहे, प्रसाद नॉन स्ट्राईकला आहे. आतिश यांनी आतिशबाजी केलेली आहे पहिल्या धावेवर. रनआउट झाला. दुसरं विकेट. 3 विकेट घेतलेले ते कल्पेश यांनी. पहिला चेंडू पहिली धाव आणि पुन्हा एकदा दुसरा चेंडू दुसरी धाव. 2 चेंडू सिंगलच्या माध्यमातून हा नो चेंडू आहे. चांगलं आपल्या डोळ्याने इथे अंपायरिंग करतात संकेत सुर्वे. गोलंदाजाचं नाव आतिश. एक धाव. आता एक चेंडू 3 धावा झालेल्या आहेत. एका चेंडूवर 1 धाव आणि त्यानंतर 9 चेंडूवर अजून एक अतिरिक्त धाव आलेली आहे. पुन्हा एकदा टोळवलेला चेंडू यावेळेस थोडस त्याच्या क्षेत्ररक्षण करून धाव मात्र घेतलेली नाही आहे. 2 चेंडू 3 धावा. एक षटक समा, एक बॉल बाकी. 2 चेंडू 3 धावा झालेल्या आहेत. थोडाफार प्रेशराइज खेळ आणि जवळजवळ 9च्या रेषेपर्यंत फलंदाज आला होता परंतु पाठी गेला. 2 धावा. पहिलं षटक चालू. पुढचा चेंडू आणि गोल झालाय. अशा प्रकारे गोल करून 4 विकेट बाद केले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद. 3 चेंडू नंतर धावसंख्या अजूनपर्यंत तरी 3. पुन्हा एकदा जोरदार मारलेला आहे. ह्यावेळेस मात्र शक्तीपेक्षा युक्तीची गरज आहे. हे कुठेतरी जाणून घ्यायचे फलंदाजाने. शक्तीपेक्षा युक्तीची गरज फलंदाजाला असणार आहे आणि यावेळेस पुन्हा एकदा युक्तीने 1 धाव आलेली आहे. म्हणजे पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चांगली अंपायरिंग इथे आपल्याला संकेत बघायला मिळत आहे. 9 चेंडूवर अजून एक अतिरिक्त धाव म्हणजे 5 धावांपर्यंत आपला संघ येऊन पोहोचलेला आहे. 9 चेंडूवर 1 धाव आहे. 1 धाव. 5 धावा. संघाची धावसंख्या झाली आहे 4 गडी बाद 3. 4 चेंडू 5 धावा. 4 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा नो बॉल आणि खणखणीत चौकार. खणखणीत चौकार. 9 चेंडूवर 4 धावा म्हणजे अतिरिक्त 5 धावा ऍड होतील. 9 + 4 संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 10. 5 4 गडी बाद. सागर 2 10. संघाची धावसंख्या 10 आणि पुन्हा तोडवलेला चेंडू आणि हा पुन्हा एकदा 2 बॉल आहे. संकेत दादा 2 धावेने धावसंख्या. खरोखरच चांगली अंपायरिंग आहे. त्यांना अनुभव वाहिनीच्या भरडावर अंपायरिंगचा आणि T20 वर्ल्ड कपचा सुद्धा. आणि संघासाठी दुसरा षटक टाकत आहेत 2. बरोबर आहे. 12 धाव संख्या झालेली आहे. आता स्ट्राईकवर जो बॅट्समन आहे त्याचं नाव आहे प्रवीण वेडकर. प्रसाद. स्ट्राईकवर गेलेला आहे बॅट्समन प्रसाद. प्रवीण वेडकर उत्कृष्ट गोलंदाजी करतायत. आपल्या संघासाठी मुख्य सावधी सर्वांना शोधून आणलेले वाटत आणि बॅट्समन म्हणून मानले जाते ते सागर सावंत. आता मात्र थोडीशी लेफ्ट हँड बॅट्समन म्हणून सागर सावंत यांना मानले जातात. फटकेबाजी बघायला मिळते पण हा षटकार काही उपयोगाचा नाही आजच्या दिवसात. संघाची धावसंख्या 12. एका षटकाच्या खेळात चालू आहे अजून 12 आणि आतापर्यंत चेंडू एका षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता अंपायर देखील आपल्याला गायडन्स देताना मिळत आहे. संकेत अंपायर सुद्धा गायडन्स देताना मिळत आहे. नवीन फलंदाजाचं नाव काढायचंय. नवीन फलंदाजाचं नाव मितेश. चला मितेश. गोलंदाजाचं नाव चेतन पाटकर. गोलंदाजाचं नाव चेतन पाटकर. चेतन सावंत. सॉरी चेतन सावंत. गोलंदाजाचं नाव चेतन सावंत. आपल्या उजव्या हाताने मारा केलेला आहे चेंडूचा. यावेळेस मात्र महापुरुष संघाची आपल्या दोन्ही हातांना थोडेसे कष्ट देत हात वर करत संकेत सुर्वे यांनी हा वाईड बॉल दिलेला आहे. हा वाईड बॉल आहे. भूपेश सावंत डोक्यावर टोपी आहे. केस पुन्हा एकदा
निर्धाव चेंडू इथे बघायला मिळालेला आहे. थोडंफार संघाचे कॅप्टन आणि संघ मला थोडेसे खुश आहेत निर्धाव चेंडूमुळे. दोन्ही टीमकडनं संघ पुढील चेंडू आणि हा मारा चांगला गेलेला आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि खरोखरच चांगली स्पोर्ट्समॅन स्पिरिट आपल्याला बघायला मिळते इथे. सागर सावंत पुढील चेंडू मारा करतील आतिश. आतिशच्या बॅटीतून आपल्याला चांगली आतिषबाजी देखील बघायला मिळतो. हो एखादा 40+ खेळाडूने एवढा उत्साह दाखवल्यावर खरोखरच बघायला आनंद मिळतो तो 40+ खेळाडूंकडून. कारण उत्साह आणि खेळ दोन्ही उत्सुकतेला पोहोचलेला असतात. आणि यावेळेस मात्र हा एक विकेट आणि खरोखरच चांगलाच हादरा बसलेला आहे तो श्री पावनादेवी या संघाला. पावनाई या संघाला. नवीन फलंदाजाचं नाव निशांत स्वतः निशांत सावंत. थोडीफार आपल्याला बघायला मिळते फिल्डिंग टीम थोडीफार चेंजेस करत आहे. आणि हा टोळावलेला चेंडू यावेळेस मात्र 2-3 प्लेयर एक बॉल शोधतायत. चांगली गोष्ट आहे. एक धाव चेंडू काही समजले आणि वाईट चेंडू निशांत वाईट राहू दे. आणि हा टोळावलेला चेंडू हाईट मिळाली. हाईटीमुळे एक अतिरिक्त सिंगलच धाव आहे. तुम्ही बघू शकता एक चांगला नियम आणलेला आहे. सिंगल धावेने संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे ती 15. 15 ठीक आहे भरपूर आहेत. 15 भरपूर कमी आहेत. वाढवा तुम्ही 30-35 धावते. खरोखरच आपल्याला चांगलं आयोजन या सामन्यांचं बघायला मिळत आहे. जे जे इथे धावत आहेत ज्यांच्या चेहऱ्यावर एका मॅच पेक्षा पूर्ण सामन्यांच्या आयोजनांचे टेन्शन आहे. प्रत्येकासाठी जोरदार टाळ होऊन जातात. एकदा प्रत्येक संघामध्ये चांगले खेळाडू मिळालेले आहेत आणि प्रत्येक संघामध्ये 40+ खेळाडू आहेत. आणि हा टोलावलेला चेंडू खरोखरच शक्तीपेक्षा मी म्हटलं तसं युक्ती गरजेची आहे. निशांनीने ती युक्ती दाखवली आणि आलेल्या चेंडूला चांगला मार्ग दाखवत एक धाव. श्याम हो अपील चांगली केलेली आहे पण अंपायर काय कन्व्हिन्स नाहीये त्याच्यामुळे हा निर्धाव चेंडू मानण्यात येईल. दुसऱ्या चेंडूवर अजूनपर्यंत चांगला बॅकअप केलेला आहे गोलंदाजाने. हो निशांत थोडंफार लक्ष ठेवायचं. निशांत आपला हा स्वेअर चेंडू आहे. वाईड बॉल आहे. सिंगल धाव आलेली आहे. वाईड बॉल. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू. यावेळेस मात्र प्रणित जवळजवळ खायल्यान पासून मधल्यांपर्यंत धावत दिलं आणि बॉल सावकारांकडे दिलाय. तो म्हणजे आमचं प्रणित माळेवाडीचं नाव दिलं. तुम्ही बघू शकता एका बाजूला मनीष सावंत कसा एक पाय वर करून उभे आहे. हे थांबवलेलं आहे. थांबा त्यांचं बॉल आपल्याकडे गेलो रे. त्यांच्या पर्ड्यातलं बॉल आपल्याकडे गेलो. थांबा कॅमेरामॅनला जवळजवळ निशाणा केला होता परंतु त्यांच्या डोक्याच्या वरून गेलेला हा चेंडू विकेट आणि संघाची धाव संख्या 18. फलंदाज आलेला आहे रोहित. सेकंड विकेटवरती सामना तुम्ही बघू शकता आज एक रोहित शर्मा आपल्याला ग्राउंडवर दिसेल थोड्या वेळात. आणि आता रोहित सावंत स्ट्राईकवर आलेला आहे. दोन्ही संघाच्या संघ मालकाने चेंडू विकेट होती. मला वाटतं जर हा थ्रो झाला असता तर रनआउट मिळाला असता पण संयम देखील गरजेचा आहे. बरोबर आहे संयम देखील गरजेचा आहे आणि हा संयम तुम्हाला कुठेतरी राखून ठेवायचा आहे संपूर्ण सामन्यात. आतापर्यंत संघाची धाव संख्या 19. डिसिजन 2 धावांचा. डिसिजन 2 धावा दिलेल्या आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली 21. पाटवाडी विरुद्ध ब्राह्मणदेवी 21 धावसंख्या 21. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21. या दोन्ही संघाच्या संघ मालकाने संपर्क झाला आहे. पाटवाडी विरुद्ध ब्राह्मणदेव बी. ग्राउंड नंबर 2 ला जायचंय.